लोकनेते नामदार स्वर्गीय भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या 101व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ आणि भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज माझगाव सावंतवाडी येथे भाईसाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। यावेळी माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सावंत, ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर राणी पार्वती देवी हायस्कूल येथे भाईसाहेब सावंत यांच्या जीवनावर आधारित स्मरणिका प्रकाशन सोहळा पार पडला। व्यक्तिगत संबंधांबरोबर राजकीय संबंध सुद्धा तसेच जोपासले आणि त्याच्यामुळे अनेक राजकीय नेते ते त्यांना आपल्या जवळचा मानत होते। त्याच्यामध्ये प्रवीणभाईंनी उल्लेख केला, वसंतदादांचे अतिशय जवळचे ते सहकारी होते आणि त्यावेळेला आमच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणजे पंचायत समितीच्या अगोदर सभापती झाले, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते। एकाच वेळेला राजकारण आणि सहकार याची मोठ ही भाईसाहेबांनी त्या ठिकाणी बांधलेली होती। त्याच्यामुळे शिवरामभाऊ जाधव असतील, टी व्ही ढोलक असतील, सर्वांना एकत्र कसं ठेवायचं हे भाईसाहेबांकडून शिकायचं। या ठिकाणी नेमळेगाव कारखान्याची स्थापना प्रतापराव केली, परंतु पुढच्या काळामध्ये त्याला बळ देण्याचं काम हे भाईसाहेबांनी केलं आणि भाईसाहेब एक असं व्यक्तिमत्व होतं की सर्वांचं प्रेम त्याने मिळवलं आणि आमची अपेक्षा होती की खासदार म्हणून भाईसाहेब निवडून येतील। अगदी मोजक्या मताने खासदारकीमध्ये त्यांचा पराभव झाला, परंतु विधान परिषदेवर सातत्याने त्यांनी आमच्या भागाचं नेतृत्व केलं। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, आरोग्यमंत्री, त्याच्यानंतर आज आपण जे खार बंधारे बघतो याचं सुद्धा मोठं श्रेय हे भाईसाहेबांना आहे। त्या काळामध्ये डेन्मार्क देशाबरोबर त्यांनी त्या खात्याचा राज्यमंत्री म्हणून करार करण्याचा प्रयत्न केला। महत्त्वाने 50 वर्षापूर्वी उद्याच्या 50 वर्षाची काय गरज आहे हे ओळखलं असेल म्हणजे यांचा गुगल किती स्ट्रॉंग होता। म्हणजे या सगळ्या लोकांचा गुगल किती स्ट्रॉंग होता की पुढच्या 30 वर्षात, 40 वर्षात, 50 वर्षात काय पाहिजे। आज ज्या कोविडमध्ये आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राचं महत्त्व जाणलं, त्या काळामध्ये ते स्वप्न सावंत साहेबांनी त्या सगळ्या मंडळींनी पाहिलं आणि मग आज ग्रामीण भागामध्ये उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची संकल्पना आज आपण या ठिकाणी पाहताना दिसतो। ही जी काय भिजत या सगळ्या मंडळींनी पेरली ती पुढच्या 50-100 वर्षाला पुरतील असं काम आणि कर्तृत्व या मंडळींनी केलं आणि मग यांचं स्मरण करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे। कारण की या मंडळींनी पाया घातला, या मंडळींनी विकासाचा पाया घातला, या मंडळींनी समृद्धीचा पाया घातला आणि तोच पाया पुढे घेऊन जाण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला करावं लागेल। 11 खात्याचं मंत्रीपद सावंत साहेबांच्याकडे होतं। आम्हा सगळ्या तरुणांना कधी त्यांचा योग आला नाही, परंतु त्यांच्या वाचन सगळं बघितल्यानंतर, सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर 1985 साली त्यांच्याकडे वैद्यकीय खातं होतं। ज्यावेळी या राज्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याची संकल्पना नव्हती, परंतु त्या काळामध्ये धोरण आणण्याचं काम सावंत साहेबांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी